हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे विठ्ठल
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी राखिले सवंगडे सहित गायी गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी राखिले सवंगडे सहित गायी नवनीत बांधविला चोरिले बांधविला गळा चोरिले नवनीत बांधविला गळा चोरिले नवनीत बांधेला गळा गोपाळा छंद केले आम्ही त्या गोपाळा किरडा
गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे ते गोविंदे क्रीडा गाऊ केली ते गोविंदे क्रीडा काही केली ते गोविंदे क्रीडा काही गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाड गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई मायवा पालाडे दाविले कवतु माये बापाला पालाडी दाविले माय बापालाडी दाविले कवतु माय बाप लाडे दाखिवले कौतुके आणू सुख अंतरासी आणू आनंदासी आनंदासी गायीन ते लीला चरित्र पवाड गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाड गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी निर्धाळिले दुष्ट प्रतिपाळ निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी निर्धाळिले भक्त प्रतिपाळ ऐसा मनोबळी आमचा स्वामी आईचे मनबळी मनोगामी ऐसा मनोबळी आम स्वामी गायीन ते लीला चरित्र पवाड गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाड गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई म्हणे सरसी असोई काळ तुका म्हणे म्हणे सरसी असोई तुका म्हणे सरसी असो येणे बोधी जाणोनी संबंधी सर्व काळ जाणोनी संबंध सर्व काळ जाणोनी संबंधी सर्व काळ तुका म्हणे सरसी असो येणे बोधी तुका म्हणे सरसी असो येणे बोधी म्हणे सरसी असो येणे बोधी तुका म्हणे सरसी असो येणे बोधी जाणोनी संबंध राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई पार कुमाई पार कुमाई गायीन ते लीला गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला गाईल ते लीला गाईल ते लीला
पवाडे गाईन तेरीला गाईन तेरी गाईन तेरीला चरित्र पवाडे गाईन तेरीला राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई गाईन तेरीला गाईन तेरीला चरित्र पवाडे गाईन तेरीला राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई गाईन तेरीला गाईन तेरीला गाईन तेरीला
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी चोरिले नवनीत बांधविला गळा जे तुम्ही गोपाळा छंद केले मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे केली ते गोविंदे क्रीडा गाऊ माय बापा लाडे दाविले कवतुक ते याणु सुख अंतरासी निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी तुका म्हणे सरसी आसो येणे बोधे जाणोनी संबंध सर्व काळ गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा यो वृत्ती उद्धारा सोपान देवा वृत्ती उद्धारा सोपान
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सहज लिले उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू गाईल ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगणारा असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या वेळेची मर्यादा पाहून आपल्या बीड जिल्ह्याप्रमाणे 11 ते 1 कीर्तन होतं तर बरोबर 1 वाजता सुरुवात झाली आपली कशी बशी. आता एवढी भाग्याची गोष्ट आहे की 1 वाजता सुरू झाल्यानंतर 3 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी कोणी तक्रार करीत नाही. असं म्हणत नाहीत की आमची गाडी चुकायला लागली आम्हाला घरी जायचं आहे असं कोणी म्हणत नाही. ही फार भाग्याची गोष्ट आहे. थोडक्यात आपल्याला सेवा करायची असल्या कारणाने मुद्दामच अभंग मोठा घेतलाय. मी सांगत असतो माझं वाक्य आहे विनोदाचं की जो कीर्तनकार मोठा अभंग घेतो कीर्तनाला 6 कडव्याचा तो कीर्तनकार छोटा असतो आणि छोटा अभंग 3 कडव्याचाच अभंग घेतो आणि कीर्तन मात्र विस्तृत करतो तो कीर्तनकार मोठा असतो. सूत्रावर भाष्य लिहिणं हे मोठ्या माणसाचं काम आहे. वार्तिक लिहिणं हे मोठ्या माणसाचं काम आहे. ते मोठे लोक थोड्या एखाद्या वाक्याचा आधार घेऊन भरपूर असं बोलत असतात आपल्याला उपदेश करीत असतात. विनोदाचा भाग सोडून द्या. वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला उशीर झालेला आहे आणि आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज आपले सर्वच साधू संत कीर्तन करतात. कीर्तनाचे 4 प्रकार आपण नेहमी ऐकतो तेच प्रकार पुन्हा पुन्हा आपण सांगतो. भगवंताचं स्वरूप प्रतिपादन करणं हे एक स्वरूप संकीर्तन असं त्याला म्हणतात. ते स्वरूप शास्त्रही सांगतं ऋषीमुनीही त्याचा उल्लेख करतात आणि आपले साधू संतही त्या स्वरूपाचं वर्णन करतात. विठ्ठल वेदमाता स्वतः सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ब्रह्म किंवा परमात्मा सत्य ज्ञान अनंत किंवा आनंद स्वरूप आहे असं स्वतः वेद सांगतो आणि त्या वेदाचाच त्या वेदमंत्राचाच अनुवाद ज्ञानेश्वर महाराज करतात की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे असा त्याच्या स्वरूपाचा उल्लेख केला जातो. याला स्वरूप संकीर्तन असं म्हणतात. भगवान ज्यावेळी अवतार घेतो त्यावेळी तो अवतार उत्तमोत्तम अशा गुणांना बरोबर घेऊन शास्त्रीय शब्दात अप्रतिहत अशा स्वरूपाचं सामर्थ्य बरोबर घेऊन तो परमात्मा अवतार कार्य करण्यासाठी या वनी तलावर येत असतो. विठ्ठल विठ्ठल भगवंताचे 6 गुण प्रसिद्ध आहेत. आपण नेहमीच ऐकतो पण उल्लेख करायचा असल्या कारणाने ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचे गुण त्या परमात्म्याच्या ठिकाणी राहतात. त्या गुणांचं वर्णन करणं त्या गुणांचं संकीर्तन करणं याला गुणसंकीर्तन असं म्हणतात. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणं पहिली गोष्ट हे कीर्तनाचंच स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी असलेल्या गुणसंपत्तीचं वर्णन करणं हे दुसऱ्या स्वरूपाचं कीर्तन आहे. आणि भगवंताचं जे नाम आहे ज्या नामाचा आपण उल्लेख करतो की वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. भगवान शंकराच्या नामाचा जप केल्यानंतर रामचंद्र प्रभूच्या नामाचा जप केल्यानंतर परमात्म्याच्या नामाचा जप केल्यानंतर आपल्या पातकाचा नाश होतो. आपल्या मागे असलेली बाधा नाहीशी होते. असं त्या स्वरूपाला त्याच्या फलाला जाणून भगवंताच्या नामाचा जप करणं
त्या भगवंताच्या नामाचं संकीर्तन करणं, त्या नामाचा गायन करणं, अशा प्रकारचं जे कीर्तन आहे त्याला नामसंकीर्तन असं म्हणतात. आपण रोज म्हणतो नामसंकीर्तन साधन पै सोपे, सर्वात सोपं अशा प्रकारचं साधन ते सांगितलं जातं. आणि काल्याच्या कीर्तनात जे केलं जातं ते त्या भगवंताच्या लीला वर्णन केल्या जातात. त्या लीलांचं वर्णन मी करीन अशा प्रकारची प्रतिज्ञा जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या गायन ते लीळा गायन ते लीळा चरित्र पवाडे, 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 गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र पवाडे. राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई, गायन ते लीळा चरित्र पवाडे, गायन ते लीळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई, गायन ते लीला चरित्र पवाडे, 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 गायन ते लीला चरित्र पवाडे. राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र, राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई, गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र पवाडे. तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात गायन ते लीला चरित्र. चरित्र शब्दाचा अर्थ आहे कर्म, आचरण. आपलं चरित्र आपण जर लिहिलं तर आपण काय लिहायला पाहिजे, आपण काय केलं, या मनुष्य देहात येऊन काय आपण पुरुषार्थ केला, त्या पुरुषार्थाचं वर्णन करणं, त्या कर्माचं वर्णन करणं, याला चरित्र असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मनुष्य देहात मनुष्य रूपाने अवतीर्ण होऊन त्याने काय केलं त्याचं वर्णन तो स्वतःच करतो. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. भगवान सांगतात माझं कर्म आणि माझा जन्म हा दिव्य स्वरूपाचा आहे. शास्त्रकार सांगतात भगवंताचा जो जन्म होतो तो तुमच्या आमच्यासारखा होत नाही. जन्म झाल्यासारखा वाटतो. त्याचा जन्माचा उत्सव आपण साजरा करावा याच्यासाठी तो जन्म घेतला असं दाखवतो. वास्तविक तो जन्म घेत नाही. जन्मा वाचून जन्म मानवाचाही शास्त्रकार तसा सांगतात की भ्रांतीने मनुष्य जन्मा वाचून जन्माचं दुःख भोगतो आणि मरणा वाचून मरणाचं दुःख भोगतो. हे कळायचं नाही. मरणा वाचून कसं काय मरणाचं दुःख होतं ते कळणार नाही लोकांना. पण शास्त्रकारांचं सांगणे म्हणाले सृष्टीची उत्पत्ती होते आणि सृष्टीचा संहार होतो. शास्त्रकार सांगतात
ज्ञानेश्वर माऊली सांगते की हे होतं आणि जातं हे सगळं खोटं आहे. त्याला शास्त्रकार मिथ्या असं म्हणतात, त्याला शास्त्रकार स्वप्न असं म्हणतात. स्वप्न आपल्याला पडतं, स्वप्न पडतं असं म्हणतात. स्वप्नामध्ये पदार्थ उत्पन्न होतात आणि स्वप्नातले पदार्थ लयाला पण जातात. जागृतीत आल्यानंतर ते स्वप्न नाहीसं होतं. स्वप्नातल्या पदार्थांची जी उत्पत्ती आणि लय आहे तसाच जागृतीत असलेल्या या प्रपंचाचा उत्पत्ती आणि लय प्रकार आहे असं शास्त्रकार सांगतात. पण ते आपल्याला कळणं अवघड आहे, सोपी गोष्ट नाही. स्वप्नाचाच मेळ आहे आपल्याला, स्वप्न कसं काय पडतं याचाच मेळ नाही. तुकाराम महाराजांनी रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला, त्या रज्जू सर्पाचाच आपल्याला पत्ता नाही. रज्जूवर सर्प कसा भासतो याच्याविषयी शास्त्रकार विचार करतात, म्हणजे आपल्याला खूप विचार करावा लागेल. सर्व शास्त्रकार रज्जूवर भासलेल्या सर्पाची संगती सांगतात. मी कोणी अन्यथा ख्याती सांगतंय, वेदांत शास्त्रकार अनिर्वचनीय ख्याती सांगतात, कोणी अख्याती सांगतंय, कोणी सुरुवातीला काय सत्ख्याती सांगतंय, असत्ख्याती सांगतंय. मग सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती हे वर्णन शास्त्रकारांचं आहे. जगताची उत्पत्ती कशी होते, सर्पावर भ्रम कशा रीतीने भासतो होतो याचं वर्णन ते करतात. असो, हा जो जगद उत्पत्तीचा भाग आहे शास्त्रकारांच्या दृष्टीने तो आपण अध्ययन केल्याशिवाय आपल्याला कळणारा नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, भगवान स्वतः सांगतो की मी अवतार घेतो, या पृथ्वी तलावर येतो आणि या ठिकाणी जे कर्म करतो ते माझं चरित्र आहे. त्या चरित्राचा उच्चार, त्या चरित्राला समजून घेणं, त्या चरित्राला नीट व्यवस्थित रीतीने चांगल्या माणसाच्या मुखातून ऐकणं, अशा प्रकारचं जे संकीर्तन आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताचं चरित्र मी काय करणार आहे, गाणार आहे. गाईन ते लीला चरित्र पवाडी, त्याचा जो मोठेपणा आहे, त्याचं जे श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व मी काय करणार आहे, लोकांना गाऊन सांगणार आहे. काय केलं भगवंताने तर त्याचा उल्लेख, काही गोष्टीचा उल्लेख करतात, सगळ्या गोष्टींचा उल्लेख करता येत नाही. चरित्रातल्या काही गोष्टींचा उल्लेख करीत असताना पहिली गोष्ट भगवंताने जी केली, ज्या गोष्टीचं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं ती ते सांगतात, राखिले सवंगडे सहित गायी. सवंगडी शब्दाचा अर्थ आहे मित्र. आपल्या मित्राचं रक्षण केलं आणि आपल्या मित्रांचं रक्षण करून त्या रक्षणाबरोबर संपूर्ण गायीचं रक्षण केलं. मित्रासहित गायीचं रक्षण करण्याचं काम केलं. हे भगवंताचं पहिलं चरित्र आहे. मी चिंतन सांगत असतो, भगवंताने स्वतःच सांगितलं अगोदरच की याच्या अगोदर मी 7वा अवतार रामावतार घेतला होता. रामाच्या अवतारामध्ये मला गायीची सेवा करता आली नाही. रामराज्य निर्माण केलं, सगळ्या प्रजेला आनंद दिला, पण गायीची सेवा मला घडली नाही. तिची गायीची सेवा करण्यासाठी मुद्दाम हा माझा 8वा अवतार आहे. आणि 8व्या अवतारात गायीची सेवा करण्यासाठी, गायीचा सांभाळ करण्यासाठी निघालेला परमात्मा तो एकटा निघाला नाही, आपल्या मित्रांना बरोबर घेऊन निघाला. आणि आपले मित्र आणि ज्या गायी सांभाळण्यासाठी आपण निघालो त्या गायी, या दोघांचंही रक्षण करण्याचं काम पहिलं चरित्र भगवंताने हे केलेलं आहे. शास्त्रकार किंवा मोठे लोक सांगतात, भगवंताने हे केलेलं चरित्र आपल्याही जीवनात अत्यंत उपयोगी आहे. आपलंही ते कल्याण करणारं आहे. आपल्या मित्राला, चांगल्या मित्राला जवळ करून त्याचं आपण रक्षण केलं, त्या मित्राचाने आपली मैत्री जर बिघडू दिली नाही तर महाराज सांगतात सगळ्यात मोठा उपकारक असा आहे मित्र. मग त्याचं रक्षण करणं, त्याचा सांभाळ करणं, त्याचं आपलं भांडण न होणं ही महत्त्वाची गोष्ट भगवान आपल्याला चरित्रातून शिकवतात. आणि गायीचाही सांभाळ केला पाहिजे, गायींचीही पूजा केली पाहिजे, ही गोष्ट भगवान सांगतात. विठ्ठल आज विज्ञानाची एवढी प्रगती झालेली आहे, अशा प्रगतीच्या विज्ञान काळातही वैज्ञानिक लोक सांगतात की गायीची जर आपण सेवा केली तर अनेक अशा प्रकारचे दुर्धर रोग, म्हणजे कॅन्सरसारखे रोगसुद्धा त्या गोसेवेने काय होतात, नाहीसे होतात, समूळ नाहीसे होतात. आपल्याला गोष्ट सांगायला वेळ नाही, पण संपूर्ण जगातले वैज्ञानिक ज्यावेळी नापास होतात त्यावेळी आपली गोमाता आपला प्रभाव दाखवते. त्या गायीची सेवा केल्यानंतर जगातल्या वैज्ञानिकांना, डॉक्टर लोकांना जो रोग घालवता आला नाही तो रोग गायीच्या सेवेने जातो असा अनुभव सांगतो. प्रत्यक्ष आपल्याला रोग नाही म्हणून बरं आहे,
आपल्याला तो अनुभव पण येऊ नये. पण ज्यांना अनुभव आला त्यांनी जगाला मोठ्याने असा उद्घोष करून सांगितलं की बाबांनो, गायीची सेवा करा. कॅन्सर सारखा रोग सुद्धा त्या गोसेवेने काय होईल, तुमचा पूर्णपणे बरा होईल. विठ्ठल वेद माता आपल्याला असं सांगते की जगाच्या कल्याणासाठी गाय आणि ब्राह्मण यांची निर्मिती केली आहे, असं वेद माता आपल्याला शिकवते. ती सांगते की जगाच्या कल्याणासाठी वेद आहेत आणि ते वेद मंत्र ब्राह्मणांच्या मुखात असल्या कारणाने ती मंत्र संपत्ती ब्राह्मणांच्याकडे आहे एक गोष्ट. आणि त्या मंत्र सामर्थ्याने जो काही यज्ञ करायचा, त्या यज्ञासाठी लागणारं जे आविर द्रव्य आहे ते द्रव्य यज्ञ सामुग्री गायीच्याकडून आपल्याला मिळते. मग गाय आणि ब्राह्मण या दोघांच्या मदतीने, दोघांच्या साहाय्याने आपण जर यज्ञ केला तर तो यज्ञ जगाच्या कल्याणासाठी होऊ शकतो. भगवान सांगतात यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञ चांगल्या रीतीने केल्यानंतर त्याच्यापासून पाऊस चांगला पडेल, पाऊस पडल्यानंतर चांगल्या रीतीने धान्य पिकेल, त्या धान्याला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्याला आनंद होईल आणि शेतकऱ्याचा, तुमचा, आमचा, सामान्य लोकांचा प्रपंच कसा होईल, चांगला होईल. हा चांगला प्रपंच व्हावा, जग सुस्थितीत राहावं, आनंदात राहावं, याच्यासाठी गायीची आणि ब्राह्मणांची गरज आहे असं वेदमाता सांगते. एक गोष्ट, त्या गायी सांभाळल्यानंतर गायीचं शेण आहे, गोमूत्र आहे, तिचं दूध आहे, दही आहे, ताक आहे, लोणी आहे, तूप आहे, ह्या वस्तू आरोग्याला पण अमृतासारख्या कारण आहेत. अमृतासारख्या उपयोगी पडणाऱ्या ह्या गोष्टी त्या तुमच्या आमच्या जीवनात असाव्यात, याच्यासाठी भगवान परमात्मा पहिल्यांदा गायींची सेवा करतो. राखिले सवंगडी सहित गायी. आणि गायीचा सांभाळ केल्यानंतर त्या गायीपासून सारभूत अशा प्रकारचं प्राप्त झालेलं लोणी, त्या लोण्याची चोरी भगवान परमात्मा करतो. अभंगाच्या दुसऱ्या चोरीले नवनीता माधवी लागला. चोरीले नवनीता माधवी लागला. चोरीले नवनीता बांधवी लागला. चोरीले नवनीता बांधवी लागला. चोरीले नवनीता माधवी लागला. चोरीले नवनीता माधवी लागला. चोरीले नवनीता बांधवी लागला. चोरीले नवनीता बांधवी लागला. चंद केले हे तुम्ही गोपाळा चंद केले. चरित परवाडे गायी देवीला चरित्र पवाडे. गायी देवीला चरित्र पवाडे. तुकाराम महाराज सांगतात त्या देवाने जे चरित्र केलं त्या चरित्रात नवनीताची म्हणजे लोण्याची चोरी केली. चोरीले नवनीत आपण बाळक्रीडेमध्ये वर्णन करतो. तया घरी रिगे चोरावया लोणी रीते पाळतोनी शिरे माझी. माझी शिरोनिया नवनीत खाय कवाडते आहे जैसे तैसे. जैसा तैसा आहे अंतर्बाह्यातकारी म्हणून चोरी न संपडे. न संपडे तया करिता खटपट
वाऊगे बोभाट वर्मावीण वर्म जाणती त्या एकल्या एकटा बैसतील वाटा निरोधोनी निवांत राहिल्या निसंग होनी निश्चळ त्या ध्यानी कृष्ण ध्यानी न एक क्षण भरी योगियांचे ध्यानी धरिती गवळणी भाविका त्या भाविका तयासी येतो काकुलती शहाण्या मरती न संपडे इंद्रचंद्र ब्रह्मादिका अभिमाने का तिळमात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा भार पृथ्वीचा वाहिला सकळ जड होती खळ दुष्ट लोक दुष्ट भक्त जे निष्ठुर मानसी केली हे तयासी यमपुरी यमदूत त्यासी करीती यातना नाही नारायणा भजले जे नाही भजले सर्व भावे हरी तया दंड करी यमधर्म म्हणे तया दोषियांसी कार्ये केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होती तुम्हा कान डोळे मुख. अशा प्रकारची बाळक्रीडेमध्ये स्थिती जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. त्यातला आपला कामाचा भाग असा होता की भगवंताने चोरी केली, नवनीताची चोरी केली. कितीही प्रयत्न केला तरी त्या चोरीत तो सापडला नाही, कोणालाही धरता आला नाही. असा न सापडणारा, चोरीमध्ये न सापडणारा परमात्मा महाराज म्हणतात त्याने नवनीताची चोरी केली आणि नाईलाजाने तो कोणाच्या तरी हातात सापडल्यानंतर त्या यशोदा मातेने त्याला बांधून ठेवायचं ठरवलं. तर बांधून टाकीत असताना महाराज सांगतात बांधविला गळा. त्याला तिने बांधलं नाही, स्वतः त्याने त्या यशोदे मातेकडून बांधवून घेतलं, तिच्याकडून आपल्याला बांधविलं. अशा प्रकारची लीला करणारा तो परमात्मा आहे असं तुकाराम महाराज सांगतात. चोरीले नवनीत बांधविला गळा जे तुम्ही गोपाळा छंद केली. शास्त्रकार सांगतात की तुमचं आमचं शरीर बांधलं जातं. आपल्याला जर दोरीने बांधायचं ठरवलं तर आपलं शरीर दोरीने बांधलं जातं, भगवंताचं शरीर दोरीने बांधलं जात नाही. त्याचं कारण सांगताना ते सांगतात आपलं पंचमहाभूतांचं शरीर आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताने निर्माण झालेलं आपलं शरीर असल्या कारणाने या शरीराला दोरीने बांधता येतं. तसा भगवंताचा देह नाही. म्हणून तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की कसा देह भगवंताचा देह असेल. 12 गाव अग्नी ज्यावेळी गिळला तो या पंचभूताच्या कार्य असलेल्या देहाने गिळता येईल का? थोडासा सुद्धा आपल्याला अग्नी सहन होत नाही आणि अग्नीचा आणि शरीराचा संबंध झाल्यावर शरीर काय होतंय, जळून जात आहे. आपल्याला फक्त मेल्यावरच जळतं असं माहिती आहे. जिवंतपणी राहील का? जिवंतपणी सुद्धा अग्नीत आपण जर गेलो तर आपलं शरीर राहणार नाही. भगवान मात्र अग्नी गिळून टाकतो आणि त्याच्या शरीराला काही सुद्धा होत नाही. विठ्ठल 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 बांधता येत नाही याची गोष्ट चरित्रामध्ये सांगतात. यशोदा मातेने त्या कृष्णाला धरलं आणि धरल्यानंतर दोरीने त्याच्या गळ्याला बांधावं म्हणून ते प्रयत्न करते. आता माणसाचा गळा किती मोठा आहे असा, एका हाताने जरी गळा दाबला तरी एका हातात तो बसतो. दोरी धरली तर फार तर 2 फुटाची दोरी घेतली तर त्या गळ्याला बांधता येईल. यशोदा मातेने दोरी घेतल्यानंतर ते चरित्रकार सांगतात की दोरी गळ्याला लावल्यानंतर ती दोरी 2 बोटं कमी पडली म्हणाली. 2 बोटाची जागा रिकामी राहिली. तिला वाटलं मोठी दोरी घेऊ जरा. मोठी दोरी घेतल्यानंतर ती सुद्धा तशीच आपल्या शब्दात पहिल्यांदा कहाणी घेतली तिने. आता कहाणी वापरत नाही वाटतं कोणी. त्यानंतर कासरा घेतला जरा. कासरा घेतल्यानंतर कासराही 2 बोटच कमी पडायला लागला. तिला एवढं कळायला पाहिजे होतं किंवा 2-2.5 हाताची दोरी पहिल्यांदा कमी पडली आणि नंतर कासरा कमी पडल्यानंतर इतका कसं काय त्याचा मोठा गळा झाला. बरं ते म्हणतात तो कासरा कमी पडल्यानंतर तिने प्रयत्न सोडला नाही. तिने त्या मोठीचा सौंदर्य आणला मग लांबच जरा. त्याच्याही पेक्षा तोही 2 बोटं कमीच पडायला लागला. तिचा प्रयत्न थांबायला पाहिजे होता पण थांबवला नाही तिने. त्याच्यापेक्षाही ती दुकानातच गेली, सगळं दुकानच खरेदी करून आली. मोठ्या भरपूर अशा लांबलचक दोऱ्या जोडून केल्या पण त्या दोऱ्या त्याच्या गळ्याला गुंडाळल्यानंतर काय होतंय, 2 बोटं कमीच पडतंय. शेवटी हा इतका तिने प्रयत्न केला की त्या प्रयत्नात तिला सुद्धा घाम आला. कहाणी आणायला एकदा गेली, सौंदर्य आणायला एकदा गेली, कासरा आणायला गेली, पळत पळत दुकानात गेली, तिथून सगळ्या दोऱ्या आणल्या
आणि ह्या दोऱ्या आणीत असताना तिच्या अंगाला सगळा घाम आला. माझ्या मताने ती जरा जाडजूड असेल आणि जाडजूड माणूस जरा धावपळ केली म्हणजे त्याला काय होतो, घाम येतो. यशोदा मातेला ह्या धावपळी आलेला पाहून देवाला तिची दया आली. देवाला असं वाटलं की आपली आई आहे, आपल्याला खाऊ पिऊ घालते रोज, आणि आपल्याकडून काही चूक झाली शिक्षा देण्यासाठी ती प्रयत्न करते, तर एवढा त्रास तिला देणं बरोबर नाही. मग देवाने काय केलं, आपला गळा लहान केला. लहान केल्यानंतर पहिल्या काणीनेच तो गळा बांधला गेला. मग यशोदा मातेला आश्चर्य वाटलं की एवढ्या दोऱ्या जमा केल्या तरी बांधता आला नाही, आणि आता त्याने बांधायचं जर ठरवलं तरच त्याला बांधता येते, आणि त्याने जर ठरवलं की नाही बांधायचं तर कितीही प्रयत्न करा त्या देवाला बांधता येणार नाही. विठ्ठल 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 जसं हनुमंतरायांचं चरित्र आपण ऐकतो, रामायणात वर्णन येतं की हनुमंतरायाच्या शेपटीला कपडा गुंडाळायचा, त्याच्यावर तेल तूप ओतायचं आणि त्या शेपटीला पेटवून दिल्यानंतर हनुमंतराय मरणार होते. रावणाने त्या हनुमंताला विचारून ही गोष्ट करायची ठरवली. शेपटाला कपडा गुंडाळीत असताना ते कपड्यात शेपूट लांबायलाच लागलं. जसं आपलं कीर्तन लांबतं तसं त्यांचं शेपूटही लांबायलाच लागलं. मग सगळ्यात शेवटी कोणीतरी सांगितलं की म्हणाले आता सीता माता अशोकवनात आहे, तिचं वस्त्र आणावं लागेल. मग सीता मातेचं वस्त्र आणावं लागेल असे शब्द ऐकल्यावर ते शेपूट लहान झालं. ते होते तेच वस्त्र भरपूर झाले. अशा प्रकारचं हनुमंताचं शेपूट ज्याप्रमाणे त्याने लांबवायचं ठरवलं ते लांबतंय, आणि त्याने आखडायचं ठरवलं तर आखडतं. तसं भगवंताने जर लहान व्हायचं ठरवलं तरच तो लहान होतो. भगवंताने स्वतः पराजय करून घ्यायचा ठरवला तरच त्याचा पराजय होतो, नाहीतर सामान्य लोकांच्याकडून त्याचा पराजय होऊ शकत नाही. विठ्ठल त्याप्रमाणे भगवंताने यशोदा मातेची दया आल्यानंतर स्वतःला बांधविलं, गळ्याला बांधविलं, आणि लहान असताना अनेक प्रकारचे छंद त्या मातेपाशी त्यांनी केले. अशा प्रकारचा लीला करणारा परमात्मा महाराज म्हणतात, चोरीले नवनीत बांधविला गळा, जे तुम्ही गोपाळा छंद केले. इतकंच नव्हे, मायबापांच्या जवळ अनेक वस्तू मागून आपले लाड पुरवून घेण्यासाठी भगवान त्यांच्याकडे ज्याप्रमाणे मागणी करतो, ती लाडाचीच गोष्ट अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज सांगतात. माया बापा लाडे दाविले कवतुक, माया बापा लाडे दाविले कवतुक, माया बापा लाडे दाविले कौतुक, माया बापा लाडे दाविले कौतुक, माया बापा लाडे दाविले कवतुक, माया बापा लाडे दाविले कवतुक, माया बापा लाडे दाविले कौतुक, माया बापा लाडे दाविले कौतुक. या अणु सुख अंतरासी, देया अणु सुख अंतरासी, गायीन ते लीळा चरित्र पवाडे, गायीन ते लीळा चरित्र पवाड, देया अणु सुख अंतरासी, देया अणु सुख अंतरासी, गायीन ते लीळा चरित्र पवाडे, गायीन ते लीळा चरित्र महाराज सांगतात, चोरीले नवनीत बांधविला गळा, जे तुम्ही गोपाळा छंद केले. भगवंताने लहानपणी आपल्या आईवडिलांच्या जवळ जे छंद केले त्याप्रमाणेच 3रं चरण आपण सोडून दिलं, आणि 4थ्या चरणात हीच गोष्ट सांगितली की माय बापा लाडे दाविले कवतुक, ते आणू सुख अंतरासी. आपल्या हृदयामध्ये
आपल्या अंतरामध्ये त्या सुखाचा विचार करू. भगवंताने आपल्या आईवडिलांना लहानपणी कसं कौतुक दाखवलं. भागवतात एक गोष्ट आलेली आहे. अत्यंत लहान असताना यशोदा माता स्तनपान त्याला देण्यासाठी आपल्या मांडीवर घेते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या मातेच्या स्तनातलं दूध घेतो. दूध पित असताना यशोदा मातेला शंका येते की मी आरोग्य संपन्न आहे, चांगली आहे, धडधाकट आहे, खूप माझ्या स्तनामध्ये खूप दूध आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा लहान आहे, एवढं दूध याला नाही पाजलं पाहिजे. आता तिच्या हातात आहे, आपल्या स्तनाला ती लावते, त्याला दूध पाजते. तिला असं वाटतं की एवढं दूध याला पाजू नये म्हणून त्याला बाजूला करण्याचा ती प्रयत्न करते. पण भगवान मात्र स्तनपान सोडित नाही. भगवान म्हणतात मी ते तुझ्या स्तनातलं दूध सगळं पिणार आहे. भगवान ऐकत नाहीत आणि यशोदा मातेला शंका येते की याला दूध हे पचणार नाही, जास्त दूध आहे. पण भगवंताने तिला दाखवण्यासाठी थोडंसं असं तोंड उघडलं, स्तन आपल्या मुखातलं स्तन बाजूला केलं आणि थोडंसं असं तोंड उघडून त्या यशोदा मातेला त्या थोड्याच्या तोंडातून 14 भुवनांची स्थिती आपल्या पोटातली दाखवली. आणि त्या यशोदा मातेला असं सुचवलं की आई, जे दूध मी एकटा पितोय, माझ्या तोंडाने मी घेतोय, गोष्ट खरी आहे, पण ते सगळं माझ्या पोटात माझ्यासाठी नाही. माझ्या पोटात असलेली जी 14 भुवन आहेत त्या 14 भुवनाला तो प्रसाद मिळावा म्हणून तुझ्याजवळ असलेलं सर्व दूध मी पिऊन टाकतो. भगवान आईच्या स्तनातलं नव्हे, आपण ऐकतो की 9 लाख गायी भगवंताच्या घरी होत्या. त्या 9 लाख गायीचं दूध जरी त्या भगवंताला पाजलं तर त्याला ते अजीर्ण होत नाही, कारण त्याच्या पोटात संपूर्ण विश्वरूप असल्या कारणाने संपूर्ण विश्वाला आपल्या पोटात धारण करून ते दूध तो काय करू शकतो, पाजू शकतो. असा परमात्मा, असं विश्वरूप दर्शन घडविण्याचं कौतुक भगवंताने आपल्या मातेला दाखवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी माती खाण्याच्या निमित्ताने दाखवलं. असं केलं. मागे बाळपणी येणे श्रीपती, दै एक वेळ खादली होती माती, दै कोपोने हाती यशोदा धरिला. माती खाल्ली ही तक्रार आल्यानंतर यशोदेने त्याला रागाने हातात धरलं आणि माती खाल्लीस का हे विचारण्यासाठी त्याला तोंड उघडायला सांगितलं. त्यामुळे भेणे भेणे कौतुके मुखी झाडा द्यावयाचे निमिषे, 14ही भुवने सावकाशे दाविली तिये. आपल्या तोंडामध्ये भीतीने घाबरून मी माती खाल्ली नाही हा झाडा देण्यासाठी म्हणून भगवंताने 14 भुवन दाखविली. अशा प्रकारचं कौतुक दाखविणारा तो परमात्मा असल्या कारणाने महाराज सांगतात भगवंताने आपल्या आईबापांच्या करून लाड करून घेतले, त्यांना कौतुकाने विश्वरूपाचं दर्शन घडविलं. असा लीला करणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या चरित्राचं मी गायन करीन. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या चरित्रातली फार महत्वाची लीला ती म्हणजे वेणुवादनाची लीला. आणि ती वेणुवादनाची लीला जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात, मोहिल्या गोपिका पावयाचा चंदे, मोहिल्या गोपिका पावयाचा चंदे, मोहिया गोपिका पावयाच्या चंदे, मोहिया गोपिका पावयाच्या चंदे, मोहिल्या गोपिका पावयाचा चंदे, मोहिल्या गोपिका पावयाचा चंदे, मोहिया गोपिका पावयाच्या चंदे,
केली ते गोविंदे क्रीडा गाऊ केली ते गोविंदे क्रीडा गाऊ केली ते गोविंदे क्रीडा गाऊ गाईन ते लीळा चरित्र पवाडे गाईन ते लीळा चरित्र पवाडे गोविंदे लीला गाऊ केली ते गोविंदे लीला गाऊ केली ते गोविंदे लीला गाऊ केली ते गोविंदे लीला गाऊ गाईन ते दिया चरित्र पवाडे गाईन ते दिया मोहिया गोपिका पावयाच्या छंदे 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 मोहिया गोपिका पावयाच्या मोहिया गोपिका पावयाच्या छंदे मोहिया गोपिका पावयाच्या छंदे मोहिया गोपिका पावयाच्या छंदे मोहिया गोपिका पावयाच्या छंदे नित्य गोविंद क्रीडा गाओ नित्य गोविंदे क्रीडा गाओ नित्य गोविंद क्रीडा गाओ नित्य गोविंदे क्रीडा गाओ गाईन ते लीला चरित्र पवाडे गाईन ते गाईन ते लीला चरित्र पवाडे गाईन ते गाईन ते लीला चरित्र पवाडे गाईन ते लीला चरित्र पवाडे गाईन ते लीला चरित्र पवाडे गाईन ते लीला चरित्र तुकाराम महाराज सांगतात त्या भगवंताने पावा वेणू त्याला वाजविण्याचं काम केलं आणि वेणू वाजवून मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे वेणू वादन करून त्या गोपिकांना आकर्षित करण्याचं त्यांना मोहून टाकण्याचं काम भगवंताने केलं. नाथ महाराज वर्णन करतात भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. त्या वेणूनादाने सगळ्या गवळणींना भुलविण्याचं काम त्यांना मोहित करण्याचं काम केलं. इतकंच नव्हे निळोबा महाराज वर्णन करतात वेणू वाजवीत यमुनेच्या तटी उभा कान्हया सावळा जगजेठी भोवती गोधने ओ गोवळांच्या थाटी ऐकोनी गवळणी धावती उठा उठी ऊ. त्या वेणूचा नाद ऐकल्यानंतर त्या गवळणी अतिशय वेगाने त्या भगवंताकडे धावत जात होत्या असं निळोबा महाराज वर्णन करतात. आईसा जनमन मोहन रंजवना सगळ्या लोकांच्या मनाला मोहित करणारा सगळ्या लोकांच्या मनाला रंजविणारा असा तो परमात्मा होता. त्या परमात्म्याच्या त्या वेणूचा नाद कानात ऐकल्यानंतर महाराज म्हणतात तुझ्या मुरलीचा सूरतान मी विसरले देहभान घर सोडून धरिले रान मी वृंदावनी गेली. वृंदावनी जाण्याचं काम वृंदावनामध्ये धावत पळत जाण्याचं काम त्या गोपिका करत असत. कशामुळे त्या
पाव्याच्या वेणूच्या वादनामुळे. वेणूचं वादन केल्यानंतर त्यांना घरात असलेला जो कामधंदा चालत होता तो सर्व कामधंदा विसरून जाण्याचं काम त्या करीत असत आणि कामधंद्याला विसरून जाऊन देहभानालाही विसरून जाऊन त्या वेणूच्या नादाकडे आकर्षित होत असत. म्हणून महाराज त्यांचं वर्णन करतात. मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे केली ते गोविंदे क्रीडा गाऊ. वेणुनादाने सगळ्या लोकांना स्तंभित करण्याचं नाथ महाराज वर्णन करतात. वेणूचा तो आवाज ऐकल्यानंतर यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. वेणूचा नाद आपल्याला ऐकायला मिळावा म्हणून वेगात वाहणारी यमुना, पण ती यमुना सुद्धा हळूहळू वाहत असे. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. नाथ महाराज वर्णन करतात. रविमंडळ चालता स्तब्ध होय. चालत असलेला हा सूर्य तो चालता चालता एका ठिकाणी निवांत अशा प्रकारचा उभा राहतो आणि काय काम करतो, तो वेणूचं गायन ऐकतो. विठ्ठल शेषकूर्म वराह चकित राहे. शेषाला गायनाची फार आवड असल्या कारणाने तोही आश्चर्यचकित होऊन त्या भगवंताच्या वेणुनादाला ऐकत बसतो. शेषकूर्म वराह चकित राहे. महाराज म्हणतात. बाळा स्तन देवो विसरली माय. माता त्या बाळाला स्तनपान देण्याचं सुद्धा विसरून जाते. असं सामर्थ्य त्या वेणूच्या नादात असल्या कारणाने महाराज म्हणतात असा वेणूचा नाद, ह्या वेणूच्या माध्यमाने गायन करण्याचं काम तो परमात्मा करीत होता. म्हणून मोहिल्या गोपिका पावयाच्या छंदे केली ते गोविंदे क्रीडा गाऊ. वेणुनाद करून भगवंताने रास क्रीडा केली. त्या गवळणी म्हणतात. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. येत म्हणता येतं. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळने केला नवला. नंदाचा बाळने केला नवला. कल्पना नावाची सासू आहे. तिचा फार जाच आहे. मला त्या जाचाला टाकून देऊ आणि ब्रह्मानंदामध्ये त्या ठिकाणी जाऊन नाचू. असं त्या रास क्रीडेचं वर्णन नाथ महाराज करतात. त्या ठिकाणी नाथ महाराजांनी फार मोठी गंमत केली. आपल्याला ऐकून माहितीच आहे की श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी गोकुळात आला त्यावेळी वेदगर्भात असलेल्या श्रुतीच साक्षात स्त्रीचं रूप धारण करून गोकुळात अवतीर्ण झालेल्या होत्या. काही गवळणी अशा अवतीर्ण झालेल्या होत्या की ज्यांनी अनेक जन्मपर्यंत भगवंताच्या संग सुखासाठी तपश्चर्या केलेली होती. ऋषीमुनी आपल्या या वैश्विक सुखाचा त्याग करून एकांतात बसले आणि एकांतात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्येचं फळ काय मागितलं, भगवंताचं संग सुख आम्हाला मिळालं पाहिजे, त्याच्या संगतीत राहून आम्हाला आनंद भेटला पाहिजे.
असा आनंदाचा उपभोग घेण्यासाठी अनंत जन्माची तपश्चर्या करून आलेले जे लोक, त्या लोकांना रासक्रीडेच्या द्वारे परमात्मा सुख देतो. जसं आपण कीर्तनात ऐकलं की अनंत जन्मात तपश्चर्या करून वृक्षाच्या रूपाने अरण्यात असलेले जे ऋषीमुनी, त्यांना आलिंगन देऊन रामचंद्र प्रभू त्यांना काय करतात, आनंदित करतात, सुखी अशा प्रकारचं करतात. त्याप्रमाणे या गवळणींच्या रूपाने अवतीर्ण झालेले जे तपस्वी, जे ज्ञानी महात्मे, जे देवाधिक, या सगळ्या लोकांना आनंद देण्यासाठी म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले. ते म्हणतात, रासलीलेचा हा कार्यक्रम ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केली. ब्रह्मदेवाचे 6 महिने आपल्याला मोजता सुद्धा येणार नाही, आपल्याला गणित ते कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. ज्ञानेश्वर महाराज 1 दिवसाचं वर्णन करतात. जै चौकडिया सहस्र जाई, तै ठाये ठाऊ विळूची होय. इळभर आपण म्हणतो ना, म्हणतात 1000 चौकड्या, कृतत्रेता द्वापार आणि कली या 4 युगाच्या 1000 चौकड्या गेल्यानंतर 1 दिवस होतो. त्या चौकड्यांचं मोजमाप आपल्याला कुठं माहिती आहे? लाखो करोडो वर्षांची ही ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र. पण नाथ महाराज वर्णन करतात, गोपिकांना जो आनंद झाला त्या रासलीलेमध्ये, त्या रासलीलेमध्ये झालेल्या आनंदाला वर्णनच आपल्याला करता येणार नाही, अशा प्रकारचा आनंद. आणि त्या गवळणी म्हणतात, काय क्षणभराचंच आम्हाला सुख मिळालं. मग ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र करून भगवंताने त्यांना रासलीलेचं सुख दिलं आणि त्या काय म्हणतात, क्षणभरातच सुख आम्हाला मिळालं. अशा प्रकारच्या त्या गवळणी. आणि आपलंही तसंच आहे. आपल्याला खूप सुखाचे दिवस जर आले तर आपण फार आज 1 दिवस कसा बसा गेला असं मोजतो का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखाचे दिवस कोडी, म्हणजे कोट्यवधी दिवस जरी गेले तर माणूस त्याला मोजित नाही. आणि दुःखाचा 1 क्षण सुद्धा त्याला जड जातो. मग दुःखाच्या क्षणाला माणूस मोजतो, सुखाच्या क्षणाला, सुखाच्या दिवसाला माणूस मोजित नाही. त्या गवळणी सुद्धा सांगतात की 6 महिन्याची रात्र आम्हाला क्षणभराची वाटली. सुखाचा आनंदाचा काळ असा त्या गवळणींना भगवंताने दिला. महाराज म्हणतात, केली ती गोविंदी क्रीडा गाऊ, भगवंताने जी रासक्रीडा केली त्या क्रीडेचं आम्ही गायन करू. इतकंच नव्हे तर हे भक्तांना सुख देण्याचं काम ज्याप्रमाणे परमात्मा करतो, त्याप्रमाणे दुष्टांचा संहारही करण्याचं काम तो करतो. ही गोष्ट अभंगाच्या 5व्या निर्दाळीले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, निर्दाळीले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, निर्दाळीले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, निर्दाळीले दुष्ट भक्ता प्रतिपाळी.
मी मारिलेच म्हणत होतो. निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, आईसा म्हणू बळी आमुचा स्वामी. तुकाराम महाराज सांगतात, भगवंताच्या समोर जे दुष्ट लोक आले त्या दुष्ट लोकांचा संहार करण्याचं काम, त्यांचं निर्दाळन करण्याचं काम भगवंताने केलं. भगवान सांगतात ना, मी अवतार जो घेतो तो अवतार परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे जाळू निघाले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साधू लोकांचं सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जन आसुरी संपत्तीच्या लोकांचा संहार करण्यासाठी, त्यांचा विनाश करण्यासाठीच परमात्मा अवतीर्ण होत असतो. विठ्ठल महाराज म्हणतात ना, भक्ता राखे पाया पाशी, 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 भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. तुकाराम महाराज सांगतात, आपल्या भक्तांना पायाजवळ ठेवतो, त्यांचा सांभाळ करतो. आणि दुर्जन जे आहेत ते किती जरी मोठे असले तरी त्यांचा काय करतो? संहार करतो. दुर्जनासी संहारी, असा दुर्जनांचा संहार करणारा, म्हणजे सामान्य दुर्जनांचा नाही, मोठमोठ्या दुर्जनांचा संहार करणारा. म्हणून शास्त्रकार सांगतात ना, ते म्हणतात की रावणाला मारण्यासाठी रामचंद्र प्रभू आले, कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला गेला. आपल्याला मारण्यासाठी देवाने यावं असं वाटत असेल तर आपल्याला तेवढं रावणासारखं बळ मिळवावं लागेल, कंसासारखं बळ आपल्याला मिळवावं लागेल. विरोधी भक्ती करण्यासाठी सामर्थ्य मिळवावं लागतं. ते सामर्थ्यवान लोक होते म्हणून त्यांना मारण्यासाठी स्वतः परमात्मा गेला. आपल्याला मारण्यासाठी परमात्म्याला येण्याची गरज नाही. तो म्हणतोय चिलटसुद्धा यांना मारू शकतं. मग सामान्य एखादं चिलटसुद्धा घशात जर अडकलं ना तर माणूस मरू शकतो. सामान्य लोकांना मारण्यासाठी परमात्मा येत नाही. तो यमाला पाठवतो, यमाच्या दूतांना पाठवतो वगैरे वगैरे. त्या राक्षसांच्याकडे मोठी शक्ती असल्या कारणाने त्या शक्तीचा विनाश सामान्य लोकांच्याकडून होणारा नव्हता. मग त्यांना मारण्यासाठी परमात्मा स्वतः येतो आणि त्या दुष्टांचं निर्दाळन करतो. महाराज म्हणतात, निर्दाळिले दुष्ट दोषयुक्त असलेले ते राक्षस त्यांचा त्याने संहार केला आणि भक्तजनांचं त्याने अतिशय आनंदाने परिपालन केलं. निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी, आमचा जो स्वामी आहे, आमचा जो मालक आहे, अशा प्रकारचा बलवान आहे की तो चांगल्या लोकांना सांभाळण्यासाठीही शक्ती ठेवतो आणि दुष्ट लोकांना मारण्यासाठीही त्याच्याजवळ शक्ती आहे. असा आमचा परमात्मा आहे. असं गायीन ते लीला चरित्र पवाडी, राखिले सवंगडे सहित गायी. गायीचा सांभाळ करणारा, आपल्या मित्रांचा सांभाळ करणारा तो परमात्मा. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या मित्रांना बरोबर घेऊनच तो कायम राहतो. ते मित्र त्या देवाचं वर्णन करतात. तुकाराम महाराज भगवंताचे एक सवंगडी आहे. तुकाराम महाराज भगवंताचे एक मित्र आहे. तुकाराम महाराजांचा मोठा अभंग एक, आम्ही हारीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरोनी कडे पाठी सवे वागविलो. महाराज म्हणतात, म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हा एक देही,
नाही झालो काही एकाएक वेगळे, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गायी सवे चारीत फिरत असो. आम्ही त्या देवाबरोबर, त्या गोपाळांच्या बरोबर आम्ही होतो, देवाबरोबर आम्ही फिरत होतो आणि देवाबरोबर आम्ही गायी चारीत होतो असं तुकाराम महाराज स्वतः सांगतात. ते म्हणाले त्या गायी चारीत असताना सुद्धा आम्हा नामाचे चिंतन, भगवंताच्या नामाचा जप करण्याचा आम्ही काम करीत होतो. ते आमचा नाम जप रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण इत्यादी मंत्राचा जप गायी चारीत असताना आम्ही करीत होतो आणि भगवंताच्या संगतीत अतिशय आनंदाने राहत होतो. विठ्ठल आणखीन एक बारकावा तुकाराम महाराज सांगतात, त्यांचे शब्द असे आहेत. महाराज म्हणतात आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंभू. जेवण करीत असताना, झोप घेत असताना, गायी चारीत असताना एक क्षणभर सुद्धा आम्ही त्याच्यापासून वेगळं राहत नव्हतो. आणि समजा वेगळं राहण्याची वेळ आली तर तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज वर्णन करतात त्या गोपाळांना, वियोगेही ध्यान संयोगाचे, संयोग सकळा असे सर्व काळ, दुश्चित गोपाळ आला दिसे. तर त्या लोकांना, गवळणींना, गोपाळांना भगवंताचा संग होता आणि वियोग झाल्यानंतरही त्या संयोगापेक्षाही जास्त ध्यान त्या भगवंताचं त्यांना होतं. म्हणून वियोगातही भगवंताचं ध्यान करणारे आणि संयोगातही रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणारे ते गोपाळ असल्या कारणाने तुकाराम महाराज सांगतात मी त्यावेळी होतो आणि त्यावेळी असलेला मी भगवंताचा आणि माझा संबंध मी कधीच विसरत नाही. त्या संबंधाचा मला विसर पडत गाई गाई
म्हणे सरसी असो येणे बोधे जाणोनी संबंध सर्व काळ गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाये. तुकाराम महाराज सांगतात शेवटच्या चरणात की भगवंताच्या संगतीत आम्ही गेलो तर संगतीत राहत असताना त्या भगवंताचे मित्र म्हणून आम्ही त्याच्याबरोबर राहिलो आणि त्या भगवंताचं ज्ञान आम्हाला होतं. त्या भगवंताला आम्ही ओळखलं होतं. जसं नाथ महाराज सांगतात ना, ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. त्या भगवंताला आम्ही ओळखत असल्या कारणाने त्याचं स्वरूप आम्ही जाणत असल्या कारणाने महाराज म्हणतात त्या स्वरूपाचा बोध आम्हाला प्राप्त झाला होता आणि त्या भगवंताचा आणि आमचा अभेद आहे अशा प्रकारचा बोध असल्या कारणाने मी सुरुवातीलाच सांगितलं की म्हणून भिन्न भेद नाही, त्याच्यात आमच्यात भेद आहे अशा प्रकारची आमची भावना नाही. आणि असं ऐक्य रूपाने त्या भगवंताला जाणून तो परमात्मा म्हणजे माझा आत्माच आहे आणि माझा आत्मा हा परब्रह्म स्वरूप आहे अशा प्रकारचं ऐक्य आम्हाला समजत असल्या कारणाने त्या ऐक्य बोधाने आम्ही नित्यकाळ त्याच्याबरोबर राहतो. जाणोनी संबंध सर्व काळ ऐक्य बोधाने त्याच्याबरोबर राहतो आणि सर्व काळ त्या भगवंताची संगती करतो. हे सांगण्यासाठी महाराज सांगतात तुका म्हणे सरसी असो येणे बोधे जाणोनी संबंध सर्व काळ. ऐक्याचा संबंध त्या संबंधाला जाणून त्याच्या संगतीत आम्ही राहतो आणि त्याच्या संगतीत राहूनही त्याच्या नामाचा जयघोष करतो आणि लोकांना तो जयघोष करण्यासाठी सांगतो. आम्हीही त्या परमात्म्याचं चरित्र गातो आणि लोकांना सुद्धा त्याच्या गुणाचं संकीर्तन करा, त्या नामाचं संकीर्तन करा, त्याच्या स्वरूपाचा बोध करून घ्या अशा प्रकारचा उपदेश करतो. म्हणून गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी. यथामती अभंगाचा भावार्थ झालाय. तो भावार्थ झालेला असल्या कारणाने एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि वेळ असेल तर काहीसं बोलू, नाहीतर मग आपली पुढची चर्चा होईल. विठोबार कुमारी 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 कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी कुमारी विठोबार श्री ज्ञानदेव तुकाराम होबार घुमाई होबार घुम एक चाल म्हणा. गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे गायीन ते लीला चरित्र पवाडे
राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई गाई न तेरेला चरित्र पवाडे गाई न तेरेला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई गाई न राखिले सवंगडे सहित गाई आणि आपलं कीर्तनही संपलेलं आहे. पण एक टाईमपास ज्याला म्हणतात तसं आपल्याला कार्याचं वर्णन थोडक्यात करायचं आणि सेवा पूर्ण करायची. आपण नेहमीच ऐकतो
श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातातून जो प्रसाद दिला जातो त्याला काला असं म्हणतात. ज्या काल्याचा प्रसाद भगवंताच्या हातातून घेतल्यानंतर या गोपाळांना पुरे आता ह्याच्या पुढे आम्हाला कशाचीच गरज नाही अशा प्रकारची वृत्ती निर्माण होते. आपले साधुसंत वर्णन करतात, दही भाताचा काला, दहीलाही असा उभय स्वरूपाचा काला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना देतो. त्याचं ठिकाण आपण परवा बघितलं की तो वाळवंटात काल्याचा प्रसाद देतो. यमुनेच्या वाळवंटामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्यांना, आपल्या मित्रांना काल्याचा प्रसाद दिला असं आपण ऐकतो. आपण तो प्रसाद घ्यायला नव्हतो, तो आपण पाहिलाही नाही. पण यमुनेच्या वाळवंटात भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या शिदोरीच्या आपल्या हाताने गोपाळांना वाटलेला जो प्रसाद, दही भाताची शिदोरी त्यांनी आणली होती. महाराजांनी अगोदरच सांगितलं होतं, भगवंतानी घ्या रे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दूरी असेल ते तयापे. या तुकाराम महाराजांच्या वर्णनाप्रमाणे यमुनेच्या वाळवंटात श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातातून मिळालेला काला, हा दही भाताचा हातातून मिळालेला प्रसाद, तो प्रसाद एक प्रकारचा काला आहे. त्याला शास्त्रकार उपलक्षणात्मक काला म्हणतात. काल्याचं हे एक उपलक्षण आहे. आपले साधुसंत वर्णन करतात की काला तो निरंकुशा तृप्ती देणारा काला प्राप्त करून देणारं जे साधन, त्या साधनामध्ये आपण उल्लेख ऐकतो की कर्म, उपासना आणि ज्ञान असं 3 प्रकारचं साधन सांगितलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रुतीचं हे कांडत्रय निरूपणी, श्रुतीचं हे कोडीसवाणी, गीता पद्यरत्नांची खाणी उदयली असे. ज्ञानेश्वर महाराजांनी कांडत्रयाचं निरूपण करणारी श्रुती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे गीता ही कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 कांडांचं वर्णन करणारी आहे. तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जे निष्काम कर्म केलं जातं ते भगवंताच्या प्राप्तीचं साधन असल्याकारणाने त्या निश्चित साधनावर साध्याचा आरोप करतात, म्हणून त्यालाही काला असं म्हणतात. भगवंताची जी उपासना केली जाते, भगवंताची जी भक्ती केली जाते, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे नामस्मरण केलं जातं त्यालाही आपले संत काला असं म्हणतात. म्हणून तर हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी भगवंताचं नामस्मरण करणं हा एक प्रकारचा काला आहे. प्रेमयुक्त अंतःकरणाने त्या नामाचा जप करणं आणि असा जप केल्यानंतर आपल्या अंतःकरणाची शुद्धी होऊन आपल्याला विवेक वैराग्यादिकांची प्राप्ती होऊन त्या भगवंताचा जो बोध आहे, ज्या बोधाने भगवंताचाने आपलं ऐक्य अभिव्यक्त होतं, महाराज सांगतात त्या दोघांचं ऐक्य सांगणारा, जीवशिवाचं ऐक्य करणारा हा एक तिसरा काला आहे. अशा प्रकारचा काला म्हणजे आम्ही निष्काम कर्म करण्याचं काम केलं, भगवंताची उपासना, भगवंताच्या नामाचा जप करण्याचं काम केलं आणि आपल्या अंतःकरणाची पवित्रता संपन्न साधून त्या पवित्रतेला संपादन करून आम्ही जीवब्रह्मैक्याचा कालाही प्राप्त करून घेतला. महाराज सांगतात हा भगवंताच्या संगतीत अशा प्रकारचा काला आम्हाला मिळाला.
यमुनेच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, गोदावरीच्या वाळवंटामध्ये, इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भगवान हा प्रसाद काल्याचा देतो. भगवंताच्या हातातून हा प्रसाद जर आपल्याला प्राप्त झाला नाही तर भगवंताने तो अधिकार संतांना दिलेला आहे. म्हणून हा काल्याचा प्रसाद लोकांतराची प्राप्ती करून घेतली तरी मिळत नाही असं महाराज सांगतात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. हा काल्याचा एक घास सुद्धा वैकुंठात प्राप्त होत नाही, पण भगवंताच्या संगतीत वाळवंटात मात्र हा काला आपल्याला प्राप्त होत असतो. महाराज सांगतात असा तो काला म्हणजे या मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यानंतर निष्काम कर्मापासून त्या भगवंताची आराधना करायची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात या सत्कर्माने त्या भगवंताची पूजा करायची, ज्याला कर्मपूजा असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर वर्णन करतात. त्या भगवंताची तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा दोषा लागी मगती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. हे निष्काम कर्माधिक यांचा अनुष्ठान या मनुष्य देहातच करता येत असल्या कारणाने या मनुष्य देहातच हा पुरुषार्थाने प्रयत्नाने काला मिळविता येतो. महाराज सांगतात इतर देह हे भोगभूमी असल्या कारणाने आणि मानवी देह हा भोगभूमी तर आहेच, याच्यात भोग तर मिळतातच. पूर्वीच्या आपल्या केलेल्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग तर प्राप्त होतोच, पण त्याबरोबरच आपल्याला नवीन अशा प्रकारचं पुण्य निर्माण करण्याचा हा देह साधन असल्या कारणाने या देहामध्ये प्रयत्न करून हा काला मिळवता येतो. आणि तो काल्याचा प्रसाद देवाच्या संगतीत पहिल्यांदा मिळतो. आणि जर देवाच्या संगतीत आपल्याला प्राप्त करून घेता आला नाही तर तोच काल्याचा प्रसाद संतांच्याही संगतीत मिळतो. विठ्ठल आपण त्याचं वर्णन तुकाराम महाराजांच्या शब्दात असं करतो नेहमी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, 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 तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडणे ते काही, न लगे हिंडणे मुंडणे ते काही. संत संगे विशेष लाभ न लगे हिंडणे मुंडणे ते काही, न लगे हिंडणे मुंडणे ते काही. साधनाची नाही आटाटी, साधनाची नाही आटाटी आटाटी आटा.
साधनाची नाही आटी साधनाची नाही आटाटे महाराज सांगतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. जो उपलक्षणात्मक काला आपण खातो तो काला वैकुंठात दुर्लभ आहे असं तुकाराम महाराजांना सांगायचं नाही. भगवंताला जाणण्यासाठी जे आवश्यक असलेलं वैराग्य आपल्याला प्राप्त होतं, भक्ती ज्ञान वैराग्याच्या ह्या गोष्टी संतांच्या संगतीत मिळत असल्या कारणाने तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला त्या संतांच्या संगतीत राहून अशा प्रकारचा भक्तीचा काला, वैराग्याचा काला, सत्कर्माच्या अनुष्ठानाचा काला आणि त्या भगवंताचं ज्ञान संपादन करण्याचा काला संतांच्या संगतीत मिळत असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला उपदेश करतात. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. असा
शास्त्रज्ञान संपन्नतेचा काला, भगवत स्वरूप विषयक ज्ञान मिळविण्याचा काला या संतांच्या संगतीत मिळत असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणतात, विशेष हा लाभ संत संगे ज्ञानेश्वर पावली ज्ञानराज पावली